स्तुती करतो प्रभूची पुन्हा एकदा, धन्यवाद देतो त्याला. तो आमच्यामध्ये हजर आहे. गेल्या शुक्रवारी असंच दुपारच्या वेळेस एक कॉल मला आला आणि मग त्यांनी सांगितलं की हॉस्पिटलमधून आम्ही बाहेर पडलो, संपूर्ण शरीरामध्ये कॅन्सर स्प्रेड झालेला आहे, एकही अवयव शरीरामध्ये शिल्लक नाही जिथं त्या कॅन्सरचा इफेक्ट झालेला नाही. आणि गेला आठवडाभर ना माझ्या बहिणीनं पाणी पिलं ना जेवण केलं, लिव्हर डॅमेज झाला, बॉडी मधला प्रत्येक पार्ट संपला आणि आता डॉक्टर म्हटले इथं उपचार संपले आणि तुमच्या बहिणीला आता तुम्ही घरी घेऊन जा आणि सगळे नातेवाईक बोलवा. मग त्यांनी सगळ्या नातेवाईकांना बोलवलं, नातेवाईक जमा झाले. परंतु त्यांचा विश्वास होता की चला एक शेवटचा प्रयत्न म्हणून आपण प्रार्थना विनंती पाठवू की साक्षी ऐकत आहोत, देव चमत्कार करतो. आणि मोठ्या विश्वासानं त्यांनी मला कॉल केला आणि मग त्यांच्यासाठी प्रार्थना केली. सगळे नातेवाईक जमा झाले की आता संपलं, आता काही होणार नाही. आणि त्याच्यानंतर आज आठवड्यानं कॉल आला, जमलेले नातेवाईकांना परत जावं लागलं आणि त्यांनी जेवायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की काल तर पुलाव खाल्ला आणि मग जे काही सगळं डॅमेज झालं होतं लिव्हर वगैरे डॉक्टरला परत नेऊन दाखवलं तर डॉक्टर म्हटले की अद्भुत आहे तुमचा देव. आणि आता त्यांना उपचार नव्हते पण ते म्हटले तुम्ही आता त्यांना किमोथेरपी देऊन त्यांच्यामध्ये सुधारणा होऊ शकेल. आणि ते म्हटले आमच्याकडे शब्द नाही, देवाचं सामर्थ्य अगाध आहे, देवाचं सामर्थ्य अगाध. तुमच्या मध्ये जो आहे ना तो सगळ्यात पावरफुल आहे. लक्षात ठेवा, मी तर म्हणतो आजार व्याधी विकार प्रश्न याच्यासाठी येतात की आम्हाला देवाची ओळख व्हावी. मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं, कारण त्यामुळं मी तुझा मार्ग जाणायला शिकलो. नाश व्हावा, उद्ध्वस्त व्हावं, परिस्थिती गंभीर बनावी याच्यासाठी परिस्थिती निर्माण होत नाही, तर परिस्थितीमुळं आम्ही देवाला ओळखावं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर फक्त देवच, बाकी काही नाही महत्वाचं. शरीर साथ सोडतं, पैसे पण निघून जातात, नोकरी जाते, नातेवाईक सोडून जातात, परंतु परमेश्वर आम्हाला कधी सोडत नाही, कधी सोडत नाही. म्हणून तोच आमच्यासाठी महत्वाचा. पण पेत्र म्हणतो प्रभू तुला सोडून जाऊ तरी कुठं, जीवनाच्या गोष्टी केवळ तुझ्याजवळ आहे. आणि जर तुमच्याकडं देव आहे तर तुमच्याकडं आशा आहे. लक्षात ठेवा, मला एका तरुणाने असंच फोन केला, असलं नोकरी मिळावी, प्रार्थना करा, आम्ही अनेक दिवस बेकार आहे. ठीक आहे प्रभू याला नोकरी दे. आणि परवा त्याचा मेसेज आला, SBI मध्ये नोकरी लागली. नुसती नोकरी मिळाली नाही, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये त्याला जॉब लागला. म्हणजे देवाला काय कठीण आहे, नाही सगळं काही शक्य आहे. एका बहिणीनं असाच कॉल केला, 15 वर्ष झालं लेकरू नाहीये, डॉक्टरनं सगळे रिपोर्ट सांगितले की तुला आता इथून पुढे लेकरच होणार नाही, आता नाही तुला लेकर होणार. मग ते म्हटले की ठीक आहे तुम्ही सांगता लेकर होणार नाही, आम्ही बघू प्रार्थना करून. त्यांनी प्रार्थना केली आणि मग पुन्हा ते रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने चेकअप केलं आणि डॉक्टर म्हणले अहो तुम्ही तर प्रेग्नंट आहे, मीच तुम्हाला सांगितलं तुम्हाला लेकर होणार नाही पण तुम्ही प्रेग्नंट आहे. का? कारण येशूला सर्व काही शक्य आहे. बसायचं म्हणून बसू नका बरं का, काहीतरी मिळवण्याच्या अपेक्षेनं बसा. बसायचं म्हणून बसला की तुम्ही गाडो आलो काय मेल वजानं आणि शेंगरू नुसतं शुक्रवार 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 शुक्रवार. ज्या प्रभूला आपल्या जीवनामध्ये घ्या. ऐका, आज जे गोष्ट आम्ही पाहणार आहोत, वैभवी जीवन मला कसं मिळेल. कसलं जीवन पाहिजे हो? कसलं पाहिजे? का कर्जातलं पाहिजे? बेकारी असलेली आजारी असलेलं जीवन, रडत खडत जीवन, कसलं जीवन जगायचं?
देवानं तुम्हाला वैभवी जीवन देऊ इच्छित आहे. मग मिळवायचं कसं? तुम्ही आला तुम्ही म्हटलं नाही आज मला वैभवी जीवनाची गरज आहे पाळक साहेब, माझ्या डोक्यावरचं कर्ज गेलं पाहिजे. जवळजवळ 90% जर प्रार्थना या दिवसामध्ये मी ऐकल्या असतील तर करोनामुळे सगळेच कर्जबाजारी झाले. कोण घर विकायला लागलं, कोण नोकरी सोडायला लागले, कोण एक गाव सोडून दुसऱ्या गावात निघून चाललेले. कोणीतरी मला फोन केला, आम्ही खूप कर्जबाजारी झालो, आता आम्ही तुमच्या गावात येणार. नका येऊ, बसा तिथंच. इथं तुम्ही तेच पहिले पाडे पंचावन्न करणार नाही का? नवा गडी नवा राज. समस्या जागा बदलणं नाहीये, समस्या विचार बदलणं आहे. जर विचार बदलले की परिस्थिती बदलली जाते. लक्षात ठेवा, एक शहरातलं दुसऱ्या शहरात गेल्यानं परिस्थिती बदलणार नाही. तुम्हाला वाटेल कदाचित मी शहर बदललं, मी गाव बदललं, माणसं बदलली, चर्च बदलली तर कदाचित माझी परिस्थिती बदलेल. परंतु वैभवी जीवन, जे जीवन प्रभू आम्हाला तुम्हाला देऊ इच्छित आहे, असलं वैभवी जीवन कसं मला प्राप्त होणार? जगामध्ये प्रत्येक व्यक्ती देवाचा शोध घेते, देवावरती तिचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाचं युद्ध त्यांचं चालू आहे. एक प्रचंड युद्ध, सैतानाचं काम चालू आहे, तसंच देवाचं काम त्याच्यापेक्षा जोमात चालू आहे. येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान तर विश्वासानं वाचा. देव त्याचं सामर्थ्य प्रगट करत असतो. मिस्रातनं इस्रायल लोकांना बाहेर काढण्याच्या अगोदर देवानं 10 पिढा इस्रायल लोकांना दाखवलं आणि त्यांना सांगितलं की मी तुमचा देव आहे. मग तो त्यांना बाहेर घेऊन गेला. तुम्हाला बाहेर काढण्याच्या अगोदर देव त्याच्या अस्तित्वाचं सामर्थ्य प्रगट करत असतो. प्रिया, देवाला वाटतं की त्याच्या लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवावा व विश्वास ठेवण्यासाठी तो कुठं ना कुठं तरी काम करत असतो. कोणातरी व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणाकडे तरी साक्ष घडवत असतो आणि पाहणाऱ्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि प्रभूचं वैभवी जीवन, नुसतं जीवन नाही बरं, नुसतं जीवन नाही, नुसतं जगू नका, वैभवी जीवन जगा. मग वैभवी जीवन मिळवणार कसं? कशा पद्धतीने वैभवी जीवन मिळणार आहे? वाचूया योबाच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया. 29वा अध्याय आणि त्याची 19 पासून 23 पर्यंतची वचनं. योबाचं पुस्तक 29वा अध्याय 19 पासून 23 पर्यंतची वचनं. माझे मूळ पाण्याजवळ पसरेल, माझे मूळ पाण्याजवळ पसरेल, माझ्या फांदीवर रात्रभर दहीवर राहील, माझ्या फांदीवर रात्रभर दहीवर राहील. माझं वैभव जशाचे तसं टवटवीत राहील. माझं धनुष्य माझ्या हाती सर्वदा नवेच राहील. लोक माझे भाषण माझे भाषण कान देऊन ऐकत राहत. माझा निर्णय ऐकण्यास ते स्तब्ध राहत. 4 गोष्टी ऐका, 4 गोष्टीच्या द्वारे प्रभू तुम्हाला वैभवी जीवन देणार आहे. आज आम्ही वाचलं त्या ठिकाणामध्ये. वाचा बरं वचन. माझं मूळ पाण्याजवळ पसरेल, माझ्या फांदीवर रात्रभर दहीवर राहील. माझं वैभव जशाचं तसं टवटवीत राहील. म्हणजे देवानं प्रत्येकाला वैभवी जीवन दिलेलं आहे. आम्ही म्हणलं का जोडा, प्रत्येकाला वैभवी जीवन दिलेलं आहे. पण काही लोकांचं वैभव निघून जातं. वैभवी जीवन म्हणजे काही लोकांना देवानं जन्मता आणि पाठवलेल्या जगामध्ये पाठवल्यावर त्यांचं जीवनच वैभवी असतं. असं कोणी पाहिलं का? लहान मुलगा आहे आणि तो म्हटलं की मी लहानपणापासूनच आजारी आहे, लहानपणापासूनच गरीब आहे, लहानपणापासून मला काही खायला मिळालं नाही. मी जन्माला आल्यावर एक वैभव घेऊन तुम्ही जन्माला आला, कारण तुम्ही देवाची लेकरं आहात. आणि देव त्याच्या लेकरांना एका वैभवी जीवनामध्ये, सातत्यपूर्ण आणि चांगल्या सुस्थितीमध्ये असणाऱ्या जीवनामध्ये प्रभू त्याच्या लेकरांना ठेवू इच्छितो. परंतु शास्त्र सांगतं की वैभवी जीवन आमच्यातनं निघून जातं. वैभव निघून गेलेलं आहे, आरोग्य निघून गेलेलं आहे, शांती निघून गेलेली आहे, कुटुंब तुटलेलं आहे. पती पत्नी पूर्वी एकत्र होते, आता टीव्ही बघताय. लेकरं आईबापांना सोडून निघून गेलेली आहे. घरामध्ये असणारी आर्थिक स्थिती खालवलेली आहे. सगळी परिस्थिती बदलली. कारण काय? देवानं तुम्हाला त्या स्थितीमध्ये नाही ठेवलं. देवाला नाही वाटलं तुम्ही या प्रकारच्या परिस्थितीमध्ये असाल.
देवाला नाही वाटत तुमच्या शरीरामध्ये व्याधी विकार आणि ते जन्मभर तुम्ही घेऊन जिवंत राहावं, रडावं, आक्रोश करावा, असं कधीच प्रभूला वाटत नाही. मग हे वैभवी जीवन टिकणारं, वाढणारं आणि ते माझ्यामध्ये कसं राहणार आहे? पवित्र शास्त्रामध्ये पहिलाच मुद्दा सांगितला, मूळ जर पाण्याच्या जवळ राहिलं तर वैभवी जीवन असणार. मूळ कुठं असलं पाहिजे? झाडाला जर पाण्याच्या जवळ लावलं ना तर ते टवटवीत राहतं, म्हणजेच ते वैभवी राहतं. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ नाहीच आहे, त्याची पाने कोमजलेली आहेत, त्याच्यावरती ना फळ आहे, ना त्याच्यावरती फूल आहे, ना त्याला कधी पाहावंसं वाटतं. आज अनेक लोकांची जीवन लोकांना पाहूशी वाटत नाही. का पाहूशी वाटत नाही? कारण ते म्लान आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, निराश आहे, हताश आहे, उद्विग्न आहेत, निराशेने ग्रासलेली आहेत, त्यांची आशा संपून गेलेली आहे. मग कारण काय? बायबल सांगतं, पहिलीच गोष्ट, मुळानं नेहमी पाण्याच्या जवळ राहिलं पाहिजे. तुम्ही वैभवी जीवन कसं टिकवाल माहिती का? तुम्ही देवाच्या वाणीजवळ, देवाच्या वचनाजवळ राहिलं पाहिजे. देवाच्या वचनाजवळ, देवाचं वचन हे पाणी आहे. म्हणून तर एचकेलला ज्यावेळेस ती पट धरली, त्याला सांगितलं, बघ पाण्याच्या त्या प्रवाहाजवळ जा. आणि मग एचकेलने पाहिलं, मंदिराच्या उंबरठ्याकडनं निघलेला झरा आणि त्या झऱ्याचं रूपांतर नदीमध्ये. तो म्हणतो, एचकेल हजारात आतमध्ये खोलवर जा. तो खोलवर गेला, गोट्या इतकं पाणी, गुडघ्या इतकं पाणी, कमरे इतकं पाणी आणि मग गळ्या इतकं पाणी. आणि आतमध्ये गेल्यावर तो पोहायला लागला आणि पोहता पोहता लांबपर्यंत गेला. आणि माघारी येताना पाहतो तर काय, नदीच्या पात्रामध्ये भिन्न भिन्न जातीचे मासे आणि नदीच्या तीरावरती 12ही महिने फळं देणारी झाडं त्यांनी पाहिले. का? एचकेल आतमध्ये पाण्यामध्ये गेल्यावर त्याला ते वैभवी जीवन दिसलं. जितकं वचनामध्ये खोल जाल, प्रभूच्या वाणीमध्ये खोल जाल, तितकं वैभवी जीवन तुम्ही जगाल. वचनावरती अवलंबून राहा, काठावरती बसू नका. काठावरती बसून तुम्हाला आतमधल्या गोष्टीचा अनुभव कधीच येणार नाही. काठावरती नाही तुम्हाला अनुभव येणार. चला, मी रविवारी चर्चला गेलो, बसलो, ते काठावरचं जीवन झालं. रविवारी चर्चला गेलो, सवय लागली चर्चला जाण्याची, येण्याची, बसण्याची सवय लागली. ते आराधना करतील, आम्ही त्या आराधनेमध्ये सहभागी होणार. सवय लागली, कोणीतरी वाचणार. सवय लागली, कोणीतरी प्रीचिंग करणार. सवय लागली, कोणीतरी घोषणा करणार. सवय लागली बाहेर जायची. नाही हो, आतमध्ये जाऊन पोहायला सुरुवात केली पाहिजे. पोहणं म्हणजे ते वचन स्वतःला लागूकरण करणं, अप्लाय करणं. जसं आम्ही पाहतो की ज्या वेळेस या परमेश्वराच्या मंदिरामध्ये हन्ना गेली आणि ती रडली, आणि ती रडत असताना तिचा नवरा तिला म्हणत आहे, अगं मुलापेक्षा मी जास्त नाही का, मी तुला सगळं देते. ती म्हणते, नाही, जसा अब्राहमाला देवानं म्हातारपणी मुलगा दिला त्याचं ऍप्लिकेशन माझ्याकडं. आता मला पण ते वैभवी जीवन पाहिजे. कोणतं? जसं सारेला देवाने हसवलं, माझा पण समय येणार, माझा पण समय येणार आहे. देवाचे प्रिय लोक हो, वैभवी जीवन जगा. वांसपणाचं जीवन, निराशेचं जीवन, पडलेलं जीवन, उद्विग्न जीवन, हताश जीवन, दारिद्र्याचं जीवन आणि एक प्रकारे त्रासाचं जीवन नव्हे, तर प्रभू वैभवी जीवन जगण्या संबंधाने म्हणतो. आणि म्हणतो म्हटला, जे झाड पाण्याच्या, ज्याचं मूळ पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ, तसं देवाच्या वचनाजवळ लावलेले असा. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. ते वचन मुळानं शोषलं पाहिजे. आता समजा झाड नुसतंच त्या ठिकाणात राहिलं आणि त्या झाडानं मुळाने ठरवलं, मी पाणीच आतमध्ये घेणार नाही, मग त्याला काय, त्या झाडाला फ्रेश करणार तरी कोण? अनेक झाडं मुळं तशीच आहेत. ते किती पण देवाचं वचन ऐकलं, ते आत शोषतच नाही ना. आणि मग ते म्हणतात, नाही, एवढे शुक्रवार आम्ही प्रार्थनेला गेलो, एवढे रविवार आम्ही चर्चला गेलो, अजून पण आमची परिस्थिती बदलली नाही. आतमध्ये घेतलं का? विश्वास ठेवला का देवाच्या वचनावरती? अब्राहमानं देवाची वाणी ऐकली, असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. त्याला तो देव पण माहित नव्हता, कुठला देव आहे. पण तो देव त्याला म्हटला, आपले गणगोत, आपले नातेवाईक, आपला देश सोड आणि मी दाखवतो त्या तुथामदाच्या प्रदेशाकडे जा. फक्त वाणी ऐकली, वाणीवर तो चालला. कदाचित तुम्हाला देवाची ओळख नसेल, कदाचित हा देव कोण आहे हा अनुभव पण तुमच्याकडे नसेल, त्या वाणीच्या दिशेने तर निघा ना. प्रभू माझ्याशी बोलत आहे. लक्षात ठेवा, देव प्रत्येकाशी व्यक्तिशा बोलत असतो. आमेन म्हणाल का? हा संदेश जो असतो ना, कुठल्या एका ठराविक समूहासाठी नसतो. संदेश व्यक्तिशा माझ्यासाठी असतो. कालचा जो एक संदेश गुरुवारचा गेला,
आणि त्या संदेशामध्ये होतं देव कधीच कोणाचं वाईट करत. आणि तो संदेश ऐकल्यावर एकेकाचे मला एकदम लिहून मोठंच्या मोठं त्या व्हॉट्सअपवरती आलं. आम्ही अवाक झालो. देवाच्या वचनात तुम्ही सोलापूरमध्ये, आम्ही नाशिकमध्ये, कोण म्हणतं आम्ही राहतो मुंबईला, आणि तिथं देवाला आमचे प्रश्न कसे काय समजले की तो संदेश म्हणजे आम्ही होतो. कारण हे देवाचं वचन आहे, ते तुम्हाला वैभवी बनवण्यासाठी आलेलं आहे. तुमची अवस्था, तुमची निराशा, तुमचं विचारसरणी बदलली पाहिजे. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही, कधीच करत नाही. हे 100% सत्य आहे. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. त्याला तर तुम्हाला वैभवी जीवन द्यायचं. समस्या कोणती आहे? का वैभवी जीवन नाही? का माझ्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत? का माझ्यामध्ये समस्या आहेत? कारण वाचा वचन, माझे मूळ पाण्याजवळ पसरेल, पाण्याजवळ पसरेल. माझ्या फांदीवर. पहिलीच गोष्ट, माझं मूळ कुठं पसरेल? म्हणजे मुळानं पाण्याच्या दिशेनं निघालं पाहिजे, नाही का? कुठं निघालं पाहिजे? मूळ जर म्हटलं मी घरातच बसतो आणि तिथं घरात पाणी येऊ द्या, घरात पाणी येणार नाही. पाणी जिथं आहे तिथं मुळाला जावं लागेल. का लोक लहान आहेत, का लोक कष्ट आहेत? पाळक साहेब आम्ही घरी आहोत, आमच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवतो. आमच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा, आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी अंक करा, आमच्यासाठी तमक करा. काही होणार नाही. आठवण ठेवल्यानं काही होणार नाही. झाडालाच मुळासह पाण्याच्या दिशेने यावं लागेल. कोणीतरी सांगितलं गेल्या आठवड्यामध्ये, काही लोक इथं शुक्रवारी प्रार्थनेला बिचारे लांबून लांबून आले. एक मावशी पण त्यांच्या मुलाला चर्चमध्ये घेऊन आली की जो दारू पित होता. आणि मग त्यांना असं वाटलं की चर्चमध्ये आल्यावर तो बदलून जाईल, आणि तसंच घडलं. तो चर्चमध्ये आला आणि इथून बाहेर गेलेल्या दिवसापासून त्यांनी दारूला हात सुद्धा नाही लावला. डोंगरमध्ये साक्ष आहे, हात पण नाही लावला त्यांनी. तो म्हटला नाही, आता मला बदलायचंय. कारण जेव्हा तो ते ऐकायला लागलो ना, त्या ऐकत असताना ती वाणी कानावरती पडत पडत त्या वाणीनं ते काय बोलत होते माहित नाही, पण ते बोलत होते आणि माझं मन मला सांगत होतं की आता हे करायचं नाही का, मला बदलणं गरजेचं आहे. वैभवी जीवन ज्या मूळ जातो पाण्याकडं, तर पाण्याचा गुणधर्म आतमधल्या व्यक्तीला बदलून टाकतो. वैभवी जीवन, वैभवी जीवन. किती काळ तुमचा परिवार या प्रकारच्या नकारात्मक जीवनामध्ये राहणार आहे? तुम्हाला वाटत नाही तुमचा परिवार त्या मुळा, आणि तुमचा परिवार जे मूळ आहे आणि त्या मुळानं पाण्याकडे यायला पाहिजे. घेऊन या आपला परिवार देवाकडे, घेऊन या आपला परिवार देवाच्या वचनाकडे. देवाच्या वचनामध्ये ताकद आहे. त्यास कोण बदलत नाही ना, देव 100% बदलतो. एखाद्या व्यक्तीला बदलण्याची इच्छा नसली ना, तरी सुद्धा परमेश्वराचं वचन त्याला बदलूनच टाकतं, त्याचं परिवर्तन करतं. किती पण कठीण व्यक्ती असला, त्याचं अंतःकरण किती कठोर असलं, पण या वचनामध्ये त्या व्यक्तीला बदलण्याची ताकद आहे. प्रिया, हे वचन बदलणारं वचन, हे वचन काम करणारं वचन, हे वचन परिस्थिती बदलणारं वचन आहे. त्यांनी सांगितलं, तो मुलगा जसा घरी गेला ना, तो दिवस रात्र फक्त देवाचं वचन ऐकत बसला, ऐकत बसला, ऐकत बसला, आणि वचनानं त्याचं परिवर्तन केलं. लक्षात ठेवा, व्यक्तीच्या शब्दामध्ये ताकद नाही, पण 100% याच्यामध्ये ताकद आहे, जीवन बदलणार अशा प्रकारचं. झाडानं मुळानं पाण्याकडे येणं गरजेचं आहे. कसं वैभवी जीवन येणार आहे, कसं वैभव मिळणार आहे? तुम्हाला पाण्याकडे गेलं पाहिजे, तुमचं मूळ पाण्याकडे गेलं पाहिजे. जोपर्यंत मूळ पाण्याकडे जात नाही, तोपर्यंत वैभवी जीवन कधी आणि तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून बायबल सांगतं, झाडाचं मूळ जर पाण्याजवळ नसेल तर झाड तरी कसं हिरवगार राहणार आहे? त्यास तुमच्याकडे देवाचं वचन असेल ना, किती पण पाण्याचा लोंढा आला, किती मोठे प्रश्न आले ना, तुम्ही कोराच्या पुत्रासारखं या वचनाला पकडून म्हणता, याच तो पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. लोक तुम्हाला पाहून म्हणतील, एवढे प्रश्न तुम्ही हिरवेगार कसे? आम्ही प्रश्नांना चिटकून नाही, आम्ही वचनाला चिटकून आहोत. प्रश्न येतील आणि जातील, पण देवाचं वचन काल, आज आणि युगानुयुग एकसारखं आहे. या वचनामध्ये ताकद आहे. म्हणून पहिलीच गोष्ट आम्ही पाहतो, आम्ही देवाच्या वचनाच्या जवळ, मुळानं पाण्याच्या जवळ राहिलं पाहिजे, आणि त्याच्यामुळे ते झाड हिरवगार राहणार आहे.
देवाचे लोक जर त्याच्या वचनात त्याच्या वाहत्याच्या पाण्याच्या प्रवाहाजवळ राहिले नाही तर त्यांना कधी सुद्धा वैभव मिळणार नाही. देवाच्या लोकांनी नेहमी वचनामध्ये राहायला शिकलं पाहिजे. नेहमी वचनामध्ये काही झालं तर देवाचं वचन नाही सोडायचं, सगळं सोडू द्या. म्हणून नातेवाईक जाऊ द्या, नोकरी जाऊ द्या, पैसा जाऊ द्या, काय ते फक्त तुम्हाला पुरणारच आहे. नातेवाईक काय करणार आहे का? मरू नका. उदाहरण सांगतो, कुणाच्या तरी मैत्रीला तुम्हाला गेल्यावर कळतं ते मेले की उचला उचला उचला, ते यायचे का अजून, हे कधी यायचे, ते कधी यायचे, ती मुलगी बसली का गाडी, ती बसली का, यांना गडबड पुरायची. हे नातेवाईक पुरणार आहे. देवाचं वचन सजीव करणार आहे, जीवन देणार आहे. याला चिटकून राहा, याच्यामध्ये घडून जा. याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्या गोष्टीला महत्व देऊ नका. हे तुमचं वैभव तुम्हाला परत देणार आहे. हे वैभव तुम्हाला परत देणार आहे. कसली परिस्थिती असली तर लक्षात ठेवलं पाहिजे. जर योवाचं सगळं काढून घेतलं देवाने, त्याला दुप्पट दिलं, माझा देव मला पण देणार आहे, ही आशा आहे. याच्यानं तुम्ही फ्रेश बनता. तुम्ही त्या परिस्थितीचा विचार करत नाही. ते म्हणता अरे एके दिवशी आमच्याकडे खूप काही होतं, असू द्या. योवाकडे तुझ्यापेक्षा भारी होतं, योवाचं सगळं गेलं, पण देवाने सगळं त्याला दुप्पट दिलं, ही आशा आहे. एक छोटीशी नोकरी गेली म्हणून वाईट वाटून घेऊ नका. थोडस तुमचा बँक बॅलन्स कमी झाला, तुमची बँक रिकामी झाली म्हणून पण वाईट वाटून घेऊ नका. वचनावर विश्वास ठेवा. प्रभूचं वचन जे सामर्थ्यशाली, जे प्रभावी, जे तुमची परिस्थिती बदलणार असल्या वचनावरती विश्वास ठेवा. तुमचं वैभव तुम्हाला परत मिळणार आहे. दुसरी गोष्ट वाचूया, योग 29 अध्याय 19 वचन. पहिली गोष्ट, मूळ पाण्याजवळ, म्हणजे प्रत्येक व्यक्तीने देवाच्या वचनामध्येच राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, माझं मूळ पाण्याजवळ पसरे, पाण्याजवळ पसरेल, माझ्या फांदीवर रात्रभर दहीवर राहील. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट तर मुळानं पाण्याजवळ गेलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट काय म्हटलं माहिती का? पानावरती दहीवर असलं पाहिजे. झाड जर वैभवी असलं पाहिजे. देव प्रत्येक धार्मिक व्यक्तीला झाडाची उपमा देतो बरं का. इस्रायला संबंधानं म्हटलं नाही का, अंजिराच्या झाडाला पालवी फुटलेली तुम्ही पाहाल, त्यास माझं येणं या पृथ्वी तलावरती होईल. धार्मिका संबंधाने, पाप्या संबंधानं सांगताना म्हटलं, मी एक उग्र स्वरूपी दुर्जन पाहिला आणि तो आपल्या जागी विस्तारलेला, झाडाची उपमा त्याला दिलेली आहे. हंगाम नसताना एका झाडाकडे प्रभू ख्रिस्त गेला आणि त्या झाडाला म्हटलं त्यानं फळ दे, आणि त्या झाडाने त्याला फळ दिलं नाही. अंजिराच्या झाडाने त्याला फळ दिलं नाही. मग तो म्हटला, त्या झाडाला शाप दिला. म्हणजे तो सगळं काही सांगतो, झाडा संबंधानं सांगतो की तुम्ही झाड आहात, तुम्ही आणि मी प्रत्येक जण झाड आहात. मग या झाडाचं वैभव जर टिकलं पाहिजे, झाड जर सतत फ्रेश असलं पाहिजे, तर तो म्हणतो नुसतं पाण्यामध्ये मूळ असून उपयोग नाही, रात्री पण त्याच्यावरती दहीवर पडलं पाहिजे. दहीवर म्हणजे काय माहिती का? देवाची समक्षता, परमेश्वराची समक्षता. इस्रायल लोकांना राणामध्ये त्यांनी मानना देत असताना तो काय म्हटलं माहिती का? सकाळी उठल्यावर रात्री मी दहीवर त्या पानावरती पाडेल आणि ते दहीवर तुम्ही जमा करायचं, ते मोत्यासारखं असेल, आणि ते दहीवर घ्यायचं आणि आपल्या भांड्यामध्ये भरायचं आणि त्याचं चांगलं कुटायचं आणि त्याच्या भाकरी बनवायच्या. तुम्ही खाल, त्यास तुम्हाला दिसेल की ते स्वर्गातला मानना मी तुम्हाला दिलेला आहे. आणि इस्रायल लोक 40 वर्ष या दहीवरावरती जगले. किती वर्ष? आणि इथे तो तेच सांगतो. काय सांगतो? माझ्या फांदीवर रात्रभर दहीवर राहील, माझं वैभव जसाच्या तसं. जर देवाची समक्षता, देवाचं सानिध्य, प्रभू तुमच्या बरोबर राहील. कसं राहील तो तुमच्या बरोबर? येशू म्हटला नाही का, तुम्ही माझ्यामध्ये माझी वचनं. मानना पण तिथं स्वर्गामध्ये, स्वर्गातला मानना दिला तो वचनाच्या रूपाने आमच्यामध्ये आहे. हे पण वचन आहे. मग नुसतं दिवसा वचन घेऊन आणि पाणी ज्यावेळेस वाहतं, आता कधी पाणी वाहतं? शुक्रवारी वाहतं, रविवारी वाहतं. हे पाणी व्हायला लागलं. शुक्रवारी वाहिलं, रविवारी वाहिलं, तुम्ही आला बरोबर, तुमचं मूळ तिथं आलं. मग तुम्ही म्हटलं घेतलं शुक्रवारी, घेतलं रविवारी, आता घरी जायचं नाही. रात्री दहीवर पडलं पाहिजे. रात्री सुद्धा वचन तुमच्या जीवनामध्ये त्या दहीवरासारखं टिकलं पाहिजे. डोक्यामध्ये देवाचं वचन असलं पाहिजे. एकदा का तुमचं जीवन देवाच्या वचनानं भरलं,
म्हणून स्तोत्र 1 मध्ये तो म्हटला, धन्य तो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, अहोरात्र काय करतो म्हणजे ते दैवर आहे. रात्री दैवर, देवाचं वचन, दिवसभर काय रे, देवाचं वचन डोक्यामध्ये असलं पाहिजे. देवाचं वचन जर तुमच्या डोक्यामध्ये, परमेश्वराची समक्षता म्हणजे देवाचं वचन. एक व्यक्ती म्हणतो मला परमेश्वराची समक्षता माझ्या बरोबर आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं परमेश्वराची समक्षता म्हणजे काय, कुठली तरी आकृती दिसली की झाली परमेश्वराची समक्षता. तुम्हाला काय कळतं ती आकृती देवाची का सैतानाची? एवढे पॉवरफुल आहे तुम्हाला समजायला तयार आहे ते. मला देवाने दर्शन दिलं का सैतानाने दर्शन दिलं, कोण तुम्ही कसं ओळखू शकता? पण 100% हे प्युअर आहे. हे जर तुमच्यामध्ये आहे ना, मग 100% तुम्ही परफेक्ट आहात. ते तुम्हाला परिपूर्ण करतं, ते तुमच्यामध्ये नवजीवन निर्माण करतं. परमेश्वराची समक्षता. आणि गोष्ट तुम्हाला सांगू का, मला वाटतं युवाच्या पुस्तकातच पहिल्या अध्यायाच्या 9 ते 12 वचनामध्ये वाचा बरं. युवाच्या पुस्तकात पहिला अध्याय 9 ते 12 वचनामध्ये काय दिले वाचा. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयो देवाचे भय काय फुकट बाळगतो, फुकट बाळगतो तो त्याचे घर, त्याचं घर व त्याचं सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना. म्हणजे या दहिवरानं, जे दहिवर जसं आम्ही पाहतो सकाळी उठल्यावर आपल्या लेकरांचं शुद्धीकरण म्हणजे ते दहिवर तयार करत आहे. आणि सैतानाला मोठा प्रॉब्लेम, याचं वैभव मला काढून घ्यायचंय, याचं आरोग्य काढायचंय, याचा पैसा काढून घ्यायची, याची लेकरं काढून घ्यायची, याची उंट, याची गाढवं, याला भिकारी करायचं, कपल्लक करायचं. आणि तो काय करत आहे, संधी शोधतो, हताश निराश स्वर्गामध्ये पोहोचतो. आणि स्वर्गामध्ये गेल्यावर देव त्याला पाहून मोठमोठ्याने हसतो. काय तुझं लक्ष माझा सेवक योब याकडे गेला का? तो काय म्हणतो माहिती का, काय करू दहिवरा, तू त्याच्या भोवती कुंपण करून ठेवलेलं आहे, मला काहीच करता येत नाही. का करता येत नाही? कारण दहिवर, या दहिवराला आणि हे दहिवर काय करते, फांदीवरती पडत आहे, लेकरांवरती पडत आहे, गाढवावरती पडत आहे, घोड्यावरती पडत आहे, संपत्तीवरती पडत आहे, योबाच्या शरावरती पडत आहे. आणि हे दहिवर आहे, आता मी कसं काय त्याच्यामध्ये प्रवेश करू? हे दहिवर आहे त्याच्यामध्ये. तुझी समक्षता, तुझं सानिध्य, आणि ती समक्षता कशाने मिळाली? धार्मिकतेमुळं. असं लिहिले वाचा बरं वचन. परमेश्वराला उत्तर दिलं की ते इयो देवाचे भय काय फुकट बाळगतो, तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती कुंपण घातले आहे ना. कुंपण घातलं आहे ना. तू त्याच्या हातात, त्याच्या हातात यश दिले आहे ना. वैभव, यश त्याच्या हातामध्ये, वैभव म्हणजे त्याच्या हातात यश आहे. व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. ज्याच्याकडे वैभव आहे त्याचं धन काय होतो? वृद्धी पावत आहे. पैसा वाढतो बरं का. आमेन म्हणा. काल तुमच्याकडे जेवढे होते 2021 मध्ये 22 मध्ये बॅलन्स जास्त पाहिजे. आता तुम्ही सांगत नाही ती गोष्ट सोडून द्या. आम्ही कुठे काहीच नाही. पण देवाच्या लोकांसंबंधानं म्हटलं त्यांचं धन वृद्धी पावतं. शास्त्रात लिहिलंय, मी म्हणचं नाही सांगत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की देव म्हणजे फक्त घेणारा देव आहे. नाही हो, कोण सांगितलं देव घेतो? देव देतो. सैतानाला सगळ्यात मोठी समस्या तीच होती. रोज बघतो तर योबाची संपत्ती वाढत आहे, रोज बघतो तर योबाच्या हातामध्ये यश आहे, कोणत्याही कामात हात घालावा तर योबाला यश मिळतं. या सैतानाला मोठा प्रश्न पडला, कसं काय याची हानी नुकसान करावी, काय केल्याने याचं नुकसान होईल. त्याला काहीच करता येत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सैतान येऊन माझं नुकसान करतो. नाही करू शकत. जर रात्रीचं दहिवर तुमच्याकडे असेल तर तुमचं वैभव कसं काही निघून जाईल, कसं तुमचं वैभव निघून जाईल. योग स्वतःच त्या ठिकाणामध्ये 29व्या अध्यायामध्ये सांगते, माझ्या फांदीवर दहिवर असेल तर. असंच आहे ना, वाचा बरं. माझे मूळ पाण्याजवळ पसरे, माझ्या फांदीवर रात्रभर दहिवर राहील माझं वैभव. कसं? जसच्या योग सांगतो. कोण सांगतंय? कितव्या अध्यायामध्ये? आणि योगाची परिस्थिती बदलली कुठल्या अध्यायामध्ये? बदलली चेंज झाली परत सगळी.
किती 42 अध्यायामध्ये त्याची परिस्थिती, मग 29 अध्यायामध्ये तर तो सगळं जसंच्या तसं गरीबच आहे, लेकरं पण मेलेले, फोडानं शरीर भरलेले आहे. मग कसं काय लिहितो तो पवित्र आत्मा त्याला रिमाइंड करून देतो, आता परत एकदा ते दहीवर येऊ दे, ज्याच्यानं तुझी परिस्थिती बदलणार आहे. आणि इकडे यो ती धार्मिकता, ते राईचसनेस, ज्याच्याद्वारे त्याच्या कुटुंबाचा, त्याच्या घराचा बचाव झाला आणि ते रिकॉल त्याला पवित्र आत्म्यानं केला. कदाचित आज तुमची परिस्थिती अशीच असेल, परंतु 100% मी तुम्हाला सांगतो, आजच्या दिवसापासून ती चेंज होणार आहे. आजच्या दिवसापासून ती बदलणार आहे. का? कारण माझा देव त्याच्या वचनाला बांधील असणारा देव आहे. कसली परिस्थिती होणार आहे आता त्या पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचूया. काय तो तुझं फुकट भय बाळा. हा, परमेश्वराला उत्तर दिलं की इयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो. हा, फुकट बाळगतो तो त्याचे घर त्याचे सर्वस्व या भोवती कुंपण घातलं आहे ना, हातास यश दिलं आहे, देशात त्याचं धन वृद्धी पावत आहे ना. तू आपला हात पुढे करून सैतानाला सगळ्यात जास्त त्याच्या पोटात कुठं दुखतं माहितीये का? काय 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 वाचा परत एकदा. नाही नाही, त्याच्या आधीच. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो. तो त्याचं घर त्याचं सर्वस्व या भोवती सैतानाच्या पोटात दुखतं की देव तुमची लेकरं, तुमचं घर, तुमचं सर्वस्व याच्या भोवती धार्मिकतेमध्ये मुळे कुंपण घालून ठेवतो. पण तो तुझी एंट्री यांच्या घरात नाही होऊ देणार नाही, तुझी एंट्रीच होणार नाही. रोज उठून तो विचार करतो, आज तर यांच्या घरामध्ये मला प्रवेश, आणि तेवढ्या तुमच्या घरात प्रार्थना चालू असतात, तुमची कौटुंबिक प्रार्थना चालू आहे, तुमच्या घरामध्ये देवाचे गाणे चालू आहेत, मोबाईल वरती तुम्ही लावलेत, सगळ्या घरामध्ये वातावरण इतकं सुंदर, देवाची आराधना उपासना चालू आहे. तुमच्या घरामध्ये रात्रीचं दैवत, तो म्हटला रात्री तरी टीव्ही बघत बसतील, पिक्चर बघत बसतील, कुठंतरी काहीतरी गडबड करतील, पण तुम्ही रात्री पण ते सिरियल, ते पिक्चर बघत बसत नाही. तुम्ही चर्चा, रविवारी झालेला संदेश, शुक्रवारी झालेला संदेश, याची चर्चा, ते दैवाराने बसतो. आणि त्या सैतानाला मोठा प्रश्न पडतो, यांच्या घरात मला एंट्रीच नाही, हे लोक मला प्रवेश करू देत नाही. आणि मग तो देवाकडे तक्रार करायला सुरुवात करतो, अरे तुझे लोक एवढे धार्मिक झाले ना, ते रात्रंदिवस फक्त दैवाराने भिजून जातात, वचनानं भिजून जातात. आणि मग तक्रार करत तो स्वर्गामध्ये गेला. काय त्याचं दुःख नाही, तो म्हणतो यांच्या घराला तू सर्वस्वाला कुंपण करून ठेवले. पुढे काय म्हटलं? हा, देशात हा, त्याचं धन वृद्धी पावत आहे. तू आपला हात पुढे करून सर्वस्वाला लावून पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अभेर करी. परमेश्वर सैतानास म्हणाला, सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला हात लावू नकोस. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. हा, एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सैतानाला तुमचं नुकसान देवाच्या परवानगीशिवाय करताच येत नाही. जोरात आम्ही म्हणाल, आणखी जोरात आवाज येऊ द्या. त्याला देवाची परवानगी घ्यावी लागते, मग तुमचं नुकसान करावं लागतं. मग देवाच्या परवानगीने तुमचं थोडंसं नुकसान झालं तर सहन करा. हालेलुया. देवाच्या परवानगीने झालंय तुमचं नुकसान. सैतानानं देवाने त्याला चॅलेंज केलं, कर त्याचं नुकसान किती करायचं, तुला जेवढं करायचं तेवढं कर, मी जेवढं तू काढशील तेवढं मी दुप्पट देईन, मी दुप्पट देईन. त्याला आता 30,000ची नोकरीनं काढून घे, मी त्याला 60,000ची देईन. मग 30,000ची नोकरी गेली म्हणून नाही रडत बसायचं. तुला त्याचं शरीर फोडानं भरवायचंय ना, अंगावरती फोड आणायचे, आण, मी लहान लेकरासारखं त्याचं शरीर बनवणार. किती चांगले फोड येऊ द्या की. पहिलेच लहान लेकरासारखं कसं गुटगुटीत कोणी पण गालगुच्चे घ्यावेत नाही का, लहानपणी कसं कोण पण येतं पप्पी घेतं गाल. आता बघा बरं, तुमचं तोंड बघून पुढे जातात, दिसत नाही छान. योबाच्या तोंडावरती फोड आलं. सैतान म्हटलं, तू त्याला एवढं सुंदर बनवलं, आता मी त्याच्या अंगावरती फोड, तू आण फोड, मी बघ त्याला कसं लहान लेकरासारखं बनवतो. आणि बायबल सांगतं योबाचं शरीर पहिल्यापेक्षा सुंदर झालं. काही गोष्ट तुमचं नुकसान हानी होणार आहे,
देवाच्या परवानगीने. लक्षात ठेवा, देवाच्या परवानगीनं काही नुकसान झालं तर वाईट वाटून घेऊ नका. उलट म्हटलं पाहिजे काहीतरी देवाकडे स्पेशल खास गिफ्ट जे दुसऱ्यांसाठी नाही आमच्यासाठी आहे. युवाचं शरीर जसं झालं तसं दुसरं कोणाचं झालं नाही बरं का. आणि असं लिहिलंय युवाला ज्या मुली झाल्या त्याच्या मुली मेल्या, पण त्याला जी लेकरं झाली ती जगामध्ये त्याच्यासारखी सुंदर लेकरं अजूनपर्यंत मिळाली नाहीत कोणाला. काही नुकसान होईल पण वैभवी जीवन दहिवर जर तुमच्यामध्ये असेल, देवाची समक्षता असेल, तर तुमचं वैभव कोणीच काढून घेणार. माझा विश्वास देवाच्या वचनावर. तिसरी गोष्ट वाचूया, 20 वचन, 29 अध्याय 20 वचन. माझं वैभव जसाच्या तसं टवटवत राहील. माझं धनुष्य माझ्या हाती सर्वदा. तिसरी गोष्ट, तुमचं धनुष्य, तुमचं वैभव जर टिकून राहायला पाहिजे, वाढायला पाहिजे, तर तुमचं धनुष्य नवीन पाहिजे. धनुष्य म्हणजे काय माहित का? वेद, ज्याला विजन म्हटलेलं आहे नाही का. काहीतरी मासा फिरत होता, ते डोळा बंद करून मारला, काहीतरी एक स्टोरी आहे तशी नाही का. मग त्याच्या गळ्यामध्ये हार घातलं त्याला बायको मिळाली. वेद वेद. धनुष्य म्हणजे विजन. तुमच्याकडं रोज नवीन विजन पाहिजे. एक कुठलं तरी विजन घेऊन जगत बसायचं. एक धनुष्य जुना, कुठलं तरी एक धनुष्य ज्याला गंज चढून गेला, ज्याला जो दृष्टांत तुम्ही ठेवला आणि तो पूर्ण पण कधी केला नाही. तुमच्याकडं जर नवीन नवीन विजन असेल, जसं आम्ही पाहतो योसेफाला देवानं दृष्टांत दिला आधी 11 पेंड्या नमन करतील. मग ते स्वप्न घेऊन तो जगला का? लगेच देवाने दुसरं विजन दिलं. 11 तारे सूर्य चंद्र तुला नमन करतील. नवीन विजन. आत्मिक मनुष्याला, जो खरा स्पिरिच्युअल व्यक्ती आहे, जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, त्याच्याकडे नवीन धनुष्य, नवीन विजन, नवीन बाण, नवीन धनुष्य असलं पाहिजे. तुमच्याकडं नवीन विजन कोणतं आहे? कोणतं नवीन स्वप्न घेऊन तुम्ही जगत आहात? काय तुमचं स्वप्न आहे? जनरल स्वप्न. जन्माला आलो, शिक्षण घेतलं, नोकरी लागली, लग्न केलं, लेकरं झाली, ती शाळेत घातली, त्यांचं शिक्षण झालं, त्यांचं लग्न लावलं, त्यांना लेकरं झाली, तुम्ही मेला, ते पुन्हा आजी आजोबा, ती स्टोरी. काही स्टोरी मध्ये चेंजेस नाही, सगळं तेच आहे. लग्न लग्न लग्न, पूर्ण मरण, संपलं. काही विजन जे असतात ना, ते जगाला हलवणारे विजन असतात. विश्वासणारा व्यक्ती, या व्यक्तीकडं नेहमी नवीन विजन असलं पाहिजे. नवीन सेवा, नवीन विजन, नवीन दृष्टांत. कोणतं विजन घेऊन जगत आहात? कसं वैभवी जीवन मिळणार आहे? विजन काय तुमचं? तेच तुमचं विजन, तेच प्रॉब्लेम, त्याच समस्या, तेच शरीर, त्याच अडचणी, त्याच्यामध्येच तुम्ही गडून पडलेला आहे. सैतानानं त्याच्याकडे प्रश्न आणले, कसे तुमच्याकडून प्रश्न येणार आहे? तुम्हाला त्याच प्रश्नाला तोंड द्यावं लागणार आहे. जे ख्रिस्तासमोर प्रश्न आले, त्यालाही डोंगरावरती नेलं, त्याची पण देहाची परीक्षा, त्याची पण डोळ्याची परीक्षा, त्याला पण जग दाखवलं, जगातल्या गोष्टी दाखवल्या, पण त्याचं व्हिजन ते नव्हतं. तो म्हटला मला नमन कर, मी तुला जग देऊन टाकतो. व्हिजन त्याचं ते नव्हतं, त्याचं स्वप्न वेगळं होतं. जगाला सुटका देण्यासाठी पुत्राचं बलिदान होणं आवश्यक आहे, हे व्हिजन आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी, पापी लोकांना तारण्यासाठी आला. व्हिजन आहे त्याच्याकडे, स्वप्न आहे. जर तुमच्याकडे व्हिजन नसेल, तुमच्याकडे धनुष्य नसेल, तुमच्याकडे बाण नसेल, तुमच्याकडे स्वप्न नसेल, तर तुमच्याकडे वैभवी जीवन येणार कसं? एकदा तुम्ही स्वप्न पाहायला शिकला, मग तुम्ही स्वप्नामध्ये जगायला शिकता आणि तुमची स्वप्न तुम्हाला वर घेऊन जातात, खाली नेत नाही. स्वप्न असलं पाहिजे, बाण असला पाहिजे, धनुष्य असला पाहिजे. आणि तो धनुष्य कसा? नवीन धनुष्य असं सांगितलेलं आहे. वाचा पुढे वचन ते. माझं वैभव जशाचे तसे टवटवीत राहील. माझे धनुष्य माझ्या हाती सर्वदा नवेच राहील. तुमचं धनुष्य सतत तुमच्या हातामध्ये असलं पाहिजे. लक्षात घ्या, तुमचं स्वप्न तुमच्या समोर पाहिजे. कोणतं स्वप्न आहे?
कोणता दृष्टांत आहे, कोणतं विजन तुमच्याकडे. आणि एकदा तुमचं विजन पक्क झालं ना, मग दृष्टांताशी कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड करू नका. आमेन म्हणाल का? थोडक्यामध्ये सांगतो, 11 पेंड्या माझ्या पेंडीला नमन करतील, 11 तारे सूर्य चंद्र नमन करतील, हे विजन त्याच्याकडे आहे. आणि आता तो पोटिफराच्या घरामध्ये आले. पोटिफराची पत्नी त्याला त्याच्या समोर एक चॅलेंज ठेवती, माझ्याशी विचार कर, माझ्या समोर ये, माझ्या बरोबर राहा, माझ्या बरोबर नीच. कदाचित त्यानं त्याचं दृष्टांत, त्याचं विजन बाजूला काढलं असतं तर तो पोटिफराच्या घरामध्ये एक मोठा अधिकारी म्हणून राहिला असता. पण त्याला नुसतं अधिकारी बनायचं नव्हतं, तर त्याला सगळ्याचा नायक बनायचं होतं. इस्रायल लोकांचं नेतृत्व हे त्याच्याकडे त्याचं विजन होतं. आणि त्यानं त्याच्या दृष्टांताशी तडजोड केली नाही. त्याला माहितीये, मला पोटिफराच्या पत्नीनं एका पेंडीने नमन करायचं नाही, मला 11 पेंड्या नमन करणार आहे. ही पेंडी जी माझ्या समोर आहे, 11 तारे सूर्य चंद्र, हे माझं विजन आहे, हा माझा दृष्टांत आहे, हे माझं धनुष्य आहे. मी या थोड्याशा गोष्टीसाठी तडजोड का करेल? जगामध्ये तडजोडीचे जीवन जगणारे लोक कधीच वैभवी जीवन जगू शकत नाही. पण जे लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं विजन, आपला दृष्टांत, आपलं स्वप्न जगतात, एक दिवशी आम्ही पाहतो 11 याकोबाची मुलं आणि स्वतः याकोब आणि त्याचं सगळं कुळ ते आलं आणि त्या योसेफासमोर त्यांनी नमन केलं. त्याची भावंडं म्हणतात, आम्ही तुला विकलं, आम्हाला क्षमा कर, आम्ही तुझे गुलाम, आम्ही तुझे दास आहोत. देवाची प्रिय लोक, स्वप्न असं जगा, दृष्टांत असं जगा की जगताना जे लोक तुमच्यावरती आज दोषारोप करतील, एक दिवशी ते तुम्हाला नमन करतील. त्यांच्या समोर तडजोड करत जीवन जगू नका, माघार घेऊ नका. देवानं तुम्हाला जगामध्ये पाठवलेलं असताना तुमच्याकडे एक सुंदर स्वप्न असू द्या आणि ते स्वप्न तुम्हाला वैभवी जीवन देणार आहे, वैभवी जीवन देणार आहे. तुमचं वैभव तुमच्याकडे येत असताना कधी सुद्धा कॉम्प्रोमाइजचं जीवन जगू नका. नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. आता माघार घेणार नाही, माझं स्वप्न घेऊनच मी जगणार आहे. स्वप्न घेऊन जगा, माघार घेऊ नका कधीच. मी एक्साइटेड आहे हे बोलताना, हे प्रीच करताना. मला माहितीये आम्ही स्वप्न जगणारे लोक असलो पाहिजे. एवढं तेवढं नाही जगायचं, कसं तरी जगत बसायचं नाही. खाणं पिणं बस, कबरेत जाणं नाही. कबरेत गेल्यावर सुद्धा लोकांनी तुमच्याविषयी विचार केला पाहिजे. योसेफ मेला हो, पण अजून त्याच्याविषयी आम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडलं जातं. कधी मेला योसेफ, अजूनही त्याच्याविषयी चर्चा करावी लागते. माझी तर देवाजवळ प्रार्थना तीच आहे, मरेल ना तरी युट्यूबच्या संदेशाने लोकांनी चर्चा केली पाहिजे. आहे कोणतरी होतं एक व्यक्ती. मला मगाशी तेव्हा सिस्टरने फोन केला आणि ते म्हटले, माझ्याकडे शब्द नाहीत जो मिरॅकल आम्ही पाहिला, पण एक शब्द मला आता देव सुचवतोय आणि तो म्हणजे युट्यूबच्या या संदेशानं, प्रार्थनेनं जगात क्रांती व्हायला लागली. बस, लोक विश्वासाच्या पातळीवरती वाढायला लागलेत. त्याने क्रांती हा शब्दच त्याला करेक्ट आहे. तुम्हाला माझ्या भावना कळत असतील, काय मला बोलायचंय, काय मला सांगायचं. म्हटलं मला फिलिंग्स कळतात. मला एकच माहिती, माझा देवच हा क्रांतिकारी देव आहे, सगळं बदलणारा देव आहे, सगळी परिस्थिती बदलणारा देव. विजन असू द्या, स्वप्न असू द्या, दृष्टांत असू द्या, कधी सुद्धा आपल्या दृष्टांताशी तडजोड करू नका. जसं योसेफानं आपल्या दृष्टांताशी तडजोड केली नाही पोटिफराच्या पत्नी बरोबर. नाही, कॉम्प्रोमाइज नाही. मुख्य विजन काय, मुख्य स्वप्न काय तुमचं आहे? तुमच्या समोर छोट्या छोट्या गोष्टी येणार, लुटूपुटूच्या लढाया. लुटूपुटूच्या लढाया लढत बसू नका. एकच मोठं स्वप्न. कोणतं स्वप्न? माझं विजन, मला 11 पेंड्यांनी नमन केलं पाहिजे, सूर्य चंद्राने नमन केलं पाहिजे. हे तुमचं विजन, हे तुमचं स्वप्न आहे, हा दृष्टांत आहे. या दृष्टांतासाठी लढत राहा. जगामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून पडू नका. जी गोष्ट तुम्हाला नाशाकडे घेऊन जाणार आहे, जी तुम्हाला खिन्न करणार आहे, जी तुम्हाला कष्टी करणार आहे. पेत्राने येशूचा 3दा नाकार केला. हे या गोष्टीने येशू खिन्न नाही झाला. त्याने ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला 3दा नाकारशील. पण त्याला ठाऊक होतं विजन काय, मी कबरेत जाणार आहे आणि कबरेतनं पुनरुत्थित होणार, हे माझं विजन आहे. त्यात तुम्हाला नाकारलं, त्यांनी माझ्या तोंडावरती थुंकलं, त्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले, हे सामान्य सामान्य गोष्टी आहे. मुख्य भाग काय?
तुम्ही सगळे मला मारणार, माझ्या कुशीत भाला बसवणार, डोक्यात काट्यांचा मुकुट घालणार, 500 लोक माझ्या तोंडावर थुंकणार आहे. विचार करा हो, एक सामान्य माणूस असता तर ते तेवढंच दुःख घेऊन बसला असता. बघा माझ्या शिष्याने मला नाकारलं, तो मला असं म्हटलं होता मी तुम्हाला कधी सोडणार नाही, त्यानं मला सोडलं, मी त्याच्याविषयी चर्चा करत बसली असती. त्यानं कुठली चर्चा केली नाही. पेत्राला जाताना सांगितलं तुम्हाला 3दा नाकारशील, पण पुन्हा त्याला सांगितलं आणि तू म्हातारा होशील त्यावेळेस तुझ्याकडनं मी सेवा करून घेईल. तो तिथं ते पण घेऊन बसला नाही, यांनी मला नाकारलं, आता याला कमी दर्जाची सेवा नाही. त्याचं विजन मोठं होतं, देवाचं राज्य वाढलं पाहिजे आणि या राज्यामध्ये हा नाकारणारा पेत्र सुद्धा त्यांनी माझी घोषणा केली पाहिजे. हे त्याचं विजन आहे, हे तुमचं धनुष्य आहे. या प्रकारचं जीवन तुम्ही जगलं पाहिजे. म्हणून शास्त्र सांगतं वैभवी जीवनाचा महत्वाचा भाग कोणता आहे? तुमचं स्वप्न, तुमचं धनुष्य. माझं वचन ते माझं वैभव जशाच्या तसं टवटवीत राहील. माझं धनुष्य माझ्या हाती सर्वदा नवेच राहील. कोणाच्या हाती पाहिजे धनुष्य? कोणाच्या? हो, तुमचा दृष्टांत दुसऱ्याच्या हातात देऊ नका. हालेलुया. तरी तर मला नाही होत हे तुम्ही करा. अहो काय जगता तुम्ही? मला होत नाही तुम्ही करा. देवानं मला दृष्टांत दिला, मी तसंच करणार आहे. प्रभूनं मला दिलं, मला सांगितलं एक कर. मी हताश निराशून म्हटलं नाही आता मी हे चर्च कुणाच्या तरी स्वाधीन करून जातो, नाही आता मला होत नाही. अरे माझा दृष्टांत माझं स्वप्न आहे, म्हणून आता मी तुमच्या समोर उभा आहे. मग तिथं किती युद्ध करावं लागलं, किती प्रसंगातनं जावं लागलं. धनुष्य आहे तर युद्ध असणार आहे, लक्षात ठेवा. धनुष्य आहे म्हणजे युद्ध. काय धनुष्य नुसतं तुम्हाला घेऊन फिरायला ते काय खेळणीतलं धनुष्य थर्माकोलचं आणि ते पळायला लागली इकडून तिकडून, तो तिकडून इकडं. अहो धनुष्य आहे म्हणजे युद्ध. मग विजन आहे तर युद्ध असणारच आहे. ज्याच्याकडे विजन नाही त्याच्याकडे युद्ध नाही. ते आले जन्माला काय मेले काय, काहीच नाही त्यांच्याकडे. कोण त्यांच्याशी भांडत नाही, कोण त्यांना काही बोलत नाही. एकदम गपचूप आले, बसले, मेले, गेले, पुरले. लोक आले, 40व्याला जेवले, तिसऱ्याला फुलं टाकायला गेले, संगमरवरी कबर बांधली. लिहिलं पण अमक्या अमक्याला जन्म ना अमक्या अमक्याला मृत्यू. काही नाही. पण काही लोकांचा मृत्यू जगामध्ये उलथा पालट घडवतो. जसं ख्रिस्त मेला पण त्याच्या मृत्यूच्या द्वारे जगाचं तारण झालं. एवढी मोठी उलथा पालट, एवढं मोठं विजन घेऊन तो जगला. तुमचं जगणं, तुमचं धनुष्य तुमच्या हातामध्ये असू द्या. कधी जमिनीवरती ठेवू नका. का? कारण ते वैभव तुम्हाला परत मिळवून देणार आहे. म्हणून म्हटलं माझं धनुष्य माझ्या हातामध्ये. 21 वचन वाचा, शेवटची गोष्ट. माझे भाषण कान देऊन ऐकत राहत. लोक माझे भाषण कान देऊन ऐकत राहत. माझा निर्णय ऐकण्यास ते स्तब्ध राहत. चौथी गोष्ट, वैभवी जीवन जर तुमच्याकडे आलं पाहिजे, वैभवी जीवन तुम्हाला मिळालं पाहिजे, तर पहिल्यांदा तुमचे शब्द, तुमची वाणी फार महत्वाची आहे. वाणीच वैभव मिळून देते बरं का तुम्हाला. काही लोकांचं वैभव वाणीनेच निघून जातं. चमरुणाभोवती वेढा पडला, त्या ठिकाणामध्ये 4 कोडी आणि त्यांनी सांगितलं, त्याच्या अगोदर संदेष्टा आला, संदेष्टाने सांगितलं उद्या जबरदस्त होणार आहे. पण याच्या वाणीनं त्याला ते वैभव मिळालं नाही. आणि इथं योग काय म्हणतो माहिती का? लोक माझी वाणी ऐकण्यासाठी आपले कान टाऊ करून बसत असत. लक्षात घ्या, सैतान तुमच्या मधलं सगळं वैभव काढून घेतो. कशामुळे माहिती का? का तुमचं वैभव जातं? तुमची वाणी, तुमचे शब्द. जे शब्द ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता आणि तो सरदार काय म्हणतो, देवानं आकाश कपाट उघडली तर एवढी स्वस्ताई होणार नाही. या शब्दानं संदेष्टा त्याला म्हणतो देव तर हे करेल, पण यातलं वैभव तुला पाहता येणार नाही. वैभव तर मिळालं, देवानं त्याच्या लोकांवरती अनुग्रह केला, सगळ्याला वैभव मिळालं, पण याची वाणीच इतकी वाईट होती. लक्षात ठेवा, तुमची जीभ, तुमचे शब्द तुमच्या जीवनातलं वैभव काढून टाकणार किंवा तुमचं वैभव वाढवणार. तुमच्या शब्दानंच बरं का. देवाला तर तुम्हाला वैभव द्यायचंय, पण प्रॉब्लेम काय? जस्ट तुम्ही तुमचा निर्णय ऐका, फार सुंदर आहे. तुमची वाणी, तुमचं बोलणं,
लोक तुमचं बोलणं ऐकण्यासाठी आतुर असले पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे इथून आम्हाला ज्ञान मिळणार आहे. त्यांचे शब्द जीवनामध्ये आशा निर्माण करतात, विश्वास निर्माण होतो. ऐका, तुमच्या शब्दानं, तुमच्या बोलण्यानं कोणाच्या तरी जीवनामध्ये जर आनंद निर्माण झाला, किंवा तुमचं काउन्सिलिंग, तुमचं बोलणं कोणाच्या मध्ये तर एक प्रकारचा नवीन आनंद निर्माण करणार असेल, तर देव त्याचं वैभव तुम्हाला देईल. तुम्हाला देवासारखं बोलावं लागेल. येते का लक्षात? कुणासारखं बोलायला पाहिजे? का देवासारखं बोलायचं? हम तो खुदा के, कोण आहे तुम? मग खुदा के बेटे खुदा जैसा ही बोलना चाहिए ना. देवाची लेकरं, देवाची लेकरं, देवाची लेकरं, हे आमच्या स्वर्गातील बापा, प्रार्थना हे आमच्या स्वर्गातील बापा, आणि लेकरू बोलते सगळं नकारात्मक. त्याच्यानं वैभव निघून गेलं. देव बोलला आकाश हो, आकाश झालं. जगानं वैभव पाहिलं. तुम्ही सुद्धा वैभवी बोलावं, असं बोलावं की तुमच्या बोलण्यानं समोरच्या व्यक्तीमध्ये विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. वैभवी बोला, वैभवी बोला. काय साधं साधं बोलू नका. मित्र म्हणतो कधी कधी तुमचं बोलणं ऐकून लोक हसले पाहिजे. योसेफाचं बोलणं ऐकून लोक नाही करत. आला दृष्टांत पाहणारा स्वप्नदर्शी, काय नाव दिलं त्याला? स्वप्नदर्शी आला, स्वप्नदर्शी आला. काही लोक टिंगल केली पाहिजे तुमचे, अरे काय तरी बोलते, बडबड करते, खिशातला दामडी. मराठीतली म्हणे खिशातला दाना, मला हवालदार म्हणा. तसंच बोललं पाहिजे देवाच्या लोकांनी. काय नाही, पण सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी. पण झोपून बोलू नका बरं का. नाही तर काय लोक स्वप्न नाही, काय नाही, पायावर पाय टाकून मैं अभी हे करूंगा वो करूंगा, काय नाही. देवाच्या लोकांचं बोलणं पॉझिटिव्ह असलं पाहिजे, विश्वासाचं असलं पाहिजे. जर तुम्ही काम करत आहात, योग म्हणतो लोक कितव्या अध्यायामध्ये बोलत आहे? 29. कुठल्या अध्यायामध्ये? 29. आणि 29 अध्यायामध्ये त्याची अवस्था काय? पोड अंगावरती आलेले आहेत, लेकरं मेलेली आहेत. बायको त्याला येऊन म्हणतो त्या ओ मरून जा ना, देवाला दोष देऊन. ती बायको पण त्याला नावं ठेवत आहे, मरून जा. लोक मरायची वाट बघत आहे. आणि योग म्हणतो याही परिस्थितीमध्ये सगळी परिस्थिती नकारात्मक आहे, पण मी बोलताना लोक माझ्या शब्दाकडे कान देत आहे का? कारण या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना ती प्रतिकूल परिस्थिती आहे. त्या चोर वधस्तंभावरचा त्याला चॅलेंज करतो, तू देवाचा पुत्र आहे, तुझी सुटका कर, आमची पण सुटका कर. येशू ख्रिस्त काही उत्तर देत नाही, पण दुसऱ्या चोराच्या मनामध्ये आशा असते की हा देवाचा पुत्र आहे, मला ठाऊक आहे, ह्याच्याकडे शब्द टाकून बघावं की जर आणि यानं मला म्हटलं की सुखलोकाचं अभिवचन दिलं, आतापर्यंत पाप केली, परंतु आता एक पॉझिटिव्ह शब्द याच्याकडनं आला तर कदाचित मला स्वर्गाची आशा निर्माण होईल. म्हणून तो चोर त्याला म्हणतो की प्रभूजी राजाधिकारीशील तर माझी आठवण कर. एक ज्ञानाचा शब्द येशू ख्रिस्त त्याही परिस्थितीमध्ये बोलतो, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. याच शब्दानं या चोरामध्ये आशा निर्माण झाली. आणि आशा निर्माण होण्याच्या अगोदर येशू ख्रिस्त वधस्तंभावरची प्रार्थना करताना करतो, हे बापा यांना क्षमा कर. हा ज्ञानाचा शब्द त्याने ऐकला आणि ज्ञानाचा शब्द ऐकल्याबरोबर या चोरामध्ये आशा निर्माण झाली आणि चोर सुखलोकासाठी तयार झाला. मरेपर्यंत तुमच्या तोंडातनं पॉझिटिव्हिटी निघली पाहिजे, मग वैभवी जीवन असणार आहे. मरायला लागला तरी सुद्धा आशा सोडायची नाही. मरायला लागला तरी मला आनंद वाटतो. परवा अनिता आणि सुनीता दोघी पण घरी आल्या. आई त्यांची खूप सिरियस होती. अंतिम क्षणामध्ये डोळे उघडायची, बंद करायची, डोळे उघडायची, बंद करायची. आणि मग ती लेकरं काहीतरी करून त्यांच्याशी बोलायला, मग ती डोळे उघडायची. मग सांगितले बा श्रीनिवास पण आता कामाला जायला, त्यांनी चांगलं कमवलेलं आहे, गुजीला पण आता चांगलं गव्हर्नमेंट जॉब लागणार आहे. डोळे उघडून फक्त देऊन दशांश देत जा बरं का, चर्चला जात जा बरं का, चर्चला जाऊ नका, दशांश देत जा. त्याच्यानंतर ते बोलत बोलतच तिने डोळे बंद केले आणि शेवटी तशीच गेली. पण मरेपर्यंत देवाला नाही दोष दिला. एक सांगितलं, असं नाही म्हटले मी या अवस्थेमध्ये माझं दुःख, माझे प्रश्न, हे नाही जीवन जगण्याची पद्धत. आम्ही दुःख भोगतो पण शब्द मात्र पॉझिटिव्ह. हे जसं योग 29व्या अध्यायामध्ये तो दुःख भोगत आहे, यातना आहे, अंगावरती फोड आहे,
बायको त्याला दोष देते, प्रतिकूल परिस्थिती, सगळी संपत्ती गेली, गरिबी आलेली त्याच्याकडे, पण तो म्हणतो मी बोलतो. वाचा, लोक माझे भाषण कान देऊन ऐकत राहत. काय कान देऊन ऐकत राहत. माझा निर्णय ऐकण्यास ते स्तब्ध राहत. लोकांनी तुमचं ऐकताना शांत बसलं पाहिजे, गडबड नाही केली पाहिजे. एवढं तुमच्या शब्दात ताकद असली पाहिजे. कसं वैभव येणार आहे, कसं वैभव येणार आहे? तुमच्या शब्दाने लोक जोडले गेले पाहिजे. कसं वैभव येणार आहे? तुमच्या शब्दाने लोक देवाकडे आकर्षित झाले पाहिजे. कसं वैभव येणार आहे? तुमचे शब्द लोकांमध्ये एक प्रकारे क्रांती निर्माण करणारे शब्द असले पाहिजे. यो म्हणतो मी बोलत असताना लोक स्तब्ध राहत होते. कसं वैभव येणार? देवाचे प्रिय लोक, फार बोलून उपयोग होणार नाही. थोडकं बोला, पण ते असं बोला की ते लोकांमध्ये आशा निर्माण करेल. किती सुंदर आहे का? कसं वैभव येईल? देव तुमच्या शब्दाच्या द्वारे तुम्हाला वैभव बनवणार. म्हणून मी पाहतो रक्तस्रावी स्त्री एक शब्द बोलते, जास्त नाही बोलत. मी जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला आणि काय करते, नुसतं ती बोलली जाऊन स्पर्श करते. म्हटल्यावर गेली, स्पर्श केला, बरी झाली, वैभवी जीवन तिच्याकडे आलं. वैभवी जीवन तिच्याकडे आलं. अहो बोललं तर एक शब्द असं बोला ना, त्या शब्दानं देवानं सुद्धा शांत होऊन तुमच्या शब्दाकडे लक्ष दिलं पाहिजे. देव सुद्धा शांत असला पाहिजे. काय बोलतोय माझा मुलगा, काय बोलती माझी मुलगी, कसं काउन्सिलिंग करते. तुम्ही कधी बघता का तुमची छोटे छोटे लेकर असतात ना, ते मोठ्या माणसासारखं बोलत असतात, तुम्हाला ऐका ते काय बोलतात. देवाला पण तुमच्या शब्दाचं कौतुक आहे. आणि ज्यावेळेस ती बोलती ना, त्यावेळेस तुम्ही तिला, त्या मुलाला, त्या मुलीला जवळ करता आणि त्याचं बोलणं झाल्यावर त्याला चॉकलेट काहीतरी बक्षीस देता का? कारण त्याच्या बोलण्याचा प्रभाव तुमच्यावरती पण पडलेला आहे. योग तेच म्हणत आहे, मी असं बोलतो की ते लोक, समोरचे लोक तर ऐकतातच ऐकतात, पण माझा देव पण त्याच्यावरती प्रभावित होतो. आणि देवानं त्याचं बोलणं प्रभावित होऊन ऐकलं आणि देव म्हटला आता योबाचं घेतलेलंच मला द्यायचं नाही, त्याच्यापेक्षा जास्त मला द्यायचंय. म्हणून लक्षात ठेवा, वैभव कसं येतं तर त्याच्यामध्ये म्हटलं तुमचं भाषण, तुमची वाचा, तुमचे शब्द, आणि तुमचे शब्द लोकांमध्ये आशा निर्माण करेल. तुमच्या ज्ञानाची, विश्वासाची भाषा, बोल ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली पाहिजे. लक्षात ठेवा, कधी कधी आमचं बोलणं ऐकायचं की लोक कान बंद करून निघून जाते, नको यांचं ऐकायलाच. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःविषयी कमी बोला आणि देवाविषयी जास्त बोला. देवाविषयी जास्त बोला बरं का. मला कोण समोरचं जास्त बोलपाळ तुमचं आम्ही खूप, ते सोडा. मुद्द्यावरती या, कशासाठी प्रार्थना करायची ते मला माहिती आहे. तुम्ही युट्यूबला ऐकता म्हणूनच मला सांगितलं. याच्यात काही वेगळं नाही. युट्यूबवरून नंबर घेतला, अमकं झालं, ते सगळं पाठ झालेलं आहे. मूळ मुद्दा देवावी संबंधानं बोला. मी कधीच बोलू देत नाही इकडचं तिकडचं. का? कारण म्हणजे माझ्याबरोबर त्यांना तुम्ही ऐका, इकडं तिकडं त्यांना बिलकुल फिरू देत नाही. मला माहिती आहे हे जे आहे ना, फक्त देवाला उंच करण्याची जागा आहे, प्रभूला उंच केलं पाहिजे. म्हणून शास्त्र सांगतं वैभव टिकणारं जीवन कसं मिळेल. पहिला मुद्दा, मूळ पाण्याच्या जवळ असलं पाहिजे. दुसरा मुद्दा, फांदीवरती दहीवर म्हणजे देवाची समक्षता असली पाहिजे. तिसरा मुद्दा, तुमच्या समोर विजन किंवा दृष्टांत असला पाहिजे. आणि चौथा मुद्दा, तुमची वाचा किंवा तुमचं भाषण तुम्हाला वैभव टिकवून देणार आहे. आता तुम्हाला समोर यायचं, तेच प्रॅक्टिकल करायचं. वैभव कुणाला नाही वाटत की माझ्याकडे वैभव असावं, सगळ्याला वाटतं. हे वैभव म्हणजे तुमची कमतरता, आणि ती कमतरता घेऊन येत असताना पहिलं तुम्ही देवाकडे येत असताना आणि असं म्हटलं पाहिजे की देवा मी तुझ्याकडे येत आहे, मी तुझ्याकडे येत आहे, मी तुझ्या समोर येत आहे. आणि बोलत तुम्ही देवाकडे या. काय बोलायचं तुम्हाला देवाकडं? देवाकडे आल्यावर सगळं पॉझिटिव्ह बोलायचं. असं नाही म्हणायचं की आता माझ्यासाठी प्रार्थना केल्यावर काहीतरी घडेल. तुम्ही म्हटलं पाहिजे मी जाऊन बरं होऊन जाणार आहे. हे तुमचे शब्द, ही तुमची भाषा असली पाहिजे. आणि प्रभू तुम्हाला वैभवी जीवन दिल्याशिवाय. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपल्या माना झोपूया, आपली मस्तक आपण लावूया. आम्ही आता वैभवी जीवन प्राप्त करण्यासाठी देवाकडे येणार आहोत, ज्याला प्रार्थनेची गरज आहे.